आई आजारी असल्याचा निरोप घेऊन शिरडोनवरून भाऊ आला. आईच्या आजारपणाच्या कारणास्तव मिलिटरी अकाउंटच्या अधिकाऱ्यांना एका तरुणानं अर्ज दिला. तो अर्ज नाकारला गेला. रात्री त्या अधिकाऱ्याकडे पुन्हा एकदा तो तरुण पोचला. त्या अधिकाऱ्याच्या घरात त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचं समारंभ चालू होता. त्यानं पिस्टल काढलं, म्हणला युअर मदर डाईंग, लेट हर डाय. हजारो बायका माणसं या भारतात मरतात, मरून देत. यू नेटिव्स गेट लॉस्ट. रिव्हॉल्वर रोखणाऱ्या अधिकाऱ्याला पत्नीनं रोखलं. आपल्या आईच्या आजारपणात तिची सेवा करण्यासाठी रजा देत नाही अशा ब्रिटिश सरकार बरोबर चाकरी करायची नाही असा निर्णय घेऊन तो तरुण राजीनामा देऊन शिरडोनकडे रवाना झाला आणि क्रांतिकारक कार्याचा जन्म त्याच ठिकाणी झाला. नमस्कार, मी अनिल वामन देशमुख. आपण पाहताय कथाकथन गुजगोष्ठ. सामाजिक, वैचारिक, क्रांतिकारक कथांचे कथाकथन करणारा समूह. आजचा विषय आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. आपणास कथा आवडल्यास सहमती लाईकचं बटन दाबा. आपल्या परिचितांना, स्नेहांना या कथेचे प्रसारण अग्रेषित शेअर करा ही विनंती. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी हुतात्मे होतात त्यांच्या समाधीवर नाही चिरा नाही पणती अशी स्थिती असते. आणि सामान्यतः गृहस्थी माणसाची स्थिती असे, माझं कुटुंब आणि मी, मला काही देशाचं महत्त्व नाही आहे. मला देश वगैरे सगळं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरिता आपल्या परिवारावर, आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरता परिवार सोडून ज्या क्रांतिकारकांनी एक सशस्त्र उठावाची सुरुवात केली असे होते वासुदेव बळवंत फडके. रायगड जिल्ह्यामध्ये पेण पनवेलच्या जवळ कर्नाळा नावाचा किल्ला आहे. हे फडके परिवार या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि वासुदेवरावांच्या आजोबांपर्यंत किल्लेदारी कायम होती. कर्नाळ्याजवळचं शिरडोन हे वासुदेव बळवंत फडक्यांचं मूळ गाव. काही शिक्षण शिरडोनमध्ये, काही शिक्षण कल्याणमध्ये, काही शिक्षण मुंबईमध्ये, असं शिक्षण घेत घेत वासुदेव बळवंत फडके मुंबईमध्ये 1863 मध्ये आपलं शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या लोहमार्ग रेल्वेमध्ये कामाला लागले. पण रेल्वेमध्ये काम हे त्यांचं इतिकर्तव्य तर नव्हती, त्यांचं लक्ष वेगळं होतं. 45चा जन्म, 1857चा बंड, त्या बंडाच्या पार्श्वभूमीवर, त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर वासुदेवाचं लहानपण. या लहानपणी या 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या कथा, या सगळ्या वातावरणाचा परिणाम वासुदेवावर झाला आणि वासुदेवांना सशस्त्र क्रांती करायची आहे, इंग्रजांना हकलवण्याकरता सशस्त्र क्रांती केली तर आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, हा मनामध्ये मंत्र जपायला सुरुवात केली. घरातली किल्लेदारी असल्यामुळे खड्ग, तलवार, भाला इत्यादी शस्त्रांचं प्रशिक्षण घरातच झालं होतं. 1863 मध्ये वासुदेवराव मुंबई रेल्वेत कामाला लागले, पण
ते वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करता प्रयत्न करत राहिले. त्यातला महत्त्वाचा त्यांचा प्रयत्न होता की सैन्य दलात नोकरी मिळवणे. सैन्य दलात नोकरी मिळवण्याकरता वासुदेवांचा प्रयत्न यशस्वी ठरला आणि त्यांना पुण्यामध्ये आर्मी मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी मिळाली लिपिक म्हणून. वासुदेवराव पुण्यात मिलिटरी अकाउंट्समध्ये भरती झाले आणि पुण्याच्या सदाशिव पेठेत राहिले. सदाशिव पेठेत राहताना वासुदेवराव वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला लागले. मान्य न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या संगतीत आल्यानंतर वासुदेवरावांनी शैक्षणिक क्षेत्राचं काम सुरू केलं. त्यात पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य व पहिले कोशप्रमुख खजिनदार ट्रेझरर म्हणून वासुदेवानं 1873 मध्ये काम सुरू केलं. 1874 मध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट या शाळेची स्थापना केली आणि शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय विचारांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जावी, इंग्रजांच्या शिक्षणापासून आपले विद्यार्थी दूर राहावेत अशा दृष्टीने वासुदेवरावांनी केलेल्या कामाचं पुढे टिळक आणि आगरकरांना प्रेरणा देणारं असं स्थान ठरलं. वासुदेव बळवंत फडक्यांच्या त्या कार्यामुळे टिळक आगरकरही शाळेच्या स्थापनेच्या मागे लागले. कुणीतरी वासुदेवरावांना एकदा विचारलं. ते लहुजी साळवे वस्तादांकडे ते पोचले. लहुजी साळवे वस्तादे ब्रिटिश सैन्य दलातून स्वेच्छासेवा निवृत्त घेतलेले एक आखाडा चालवणारे पैलवान. वासुदेवरावांचं त्यांची मैत्री झाली. वासुदेवराव लहुजी वस्तादांकडे आपली शरीर संपदा वाढवणे, पारंपरिक शस्त्र यात अद्ययावत गती प्राप्त करणे याकरता शिक्षण घेऊ लागले. वासुदेवरावांना त्या व्यक्तीने प्रश्न विचारला की तू सरकारी नोकरीत आहेस, ब्रिटिशांच्या सैन्याच्या अकाउंट्समध्ये तू लिपिक म्हणून काम करतोय, सारे तुझी कसली देशप्रेम आणि देशसेवा? एका बाजूला तू शनिवारवाड्याचं व्याख्यान, ब्रिटिश साहित्याला उलथून टाकण्याचं तुझं आवाहन आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिश सरकारची नोकरी. वासुदेवराव म्हणले मी आर्थिक सोबतेसाठी या नोकरीत नाहीये. या नोकरीमध्ये मला ब्रिटिशांचे जे संदेश इथून तिकडे जातात, ब्रिटिश कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती गोळा करून इंग्लंडला पाठवतात आणि इंग्लंडला पाठवल्यावर त्यांना आदेश काय मिळतो आणि स्थानिक ब्रिटिश भारतात जे कार्यरत ब्रिटिश आहेत ते काय आदेश इतरांना देतात, तो कोणत्या प्रकारची कारवाई त्यांची होते याबाबतची माहिती सगळी माझ्या हातातून पुढे जाते. मला तर ब्रिटिशांच्या या हालचालींचा, ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या नीतींचा, त्यांच्या धोरणाचा अभ्यास करायचा असेल तर मला ब्रिटिश मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी करून ती माहिती शिकून घेणं, त्यांचं तंत्र शिकून घेणं हे आवश्यक आहे. म्हणून मी या नोकरीत आलेलो आहे. न मी माझं शिक्षण सेवेचं काम सोडणार आहे, न मी देशसेवेचं काम सोडणार आहे. मी हे काम करत राहणार आहे. लहुजी वस्तादांनी त्यावेळेला वासुदेव फडक्यांचं कौतुक केलं आणि वासुदेवराव आपल्या विचाराची मंडळी एकत्र करत चालली होती. अशातच 1869 मध्ये वासुदेवराव हे वेगवेगळ्या भागात जाऊ लागले, समाजाची स्थिती पाहू लागले आणि समाजाची स्थिती पाहताना एक लक्षात आलं की समाजाच्या स्थितीमध्ये अतिशय गरीब होतोय, ब्रिटिश अधिकारी शोषण करतायत, सावकार शेतकऱ्याला आणि गरीब जनतेला नाडतायत आणि एक अत्यंत अस्वस्थतेत असताना वासुदेवांनी एक प्रार्थना मनाशी पक्की केली. ती अशी होती, ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली.
त्यांनी अन्नान्न करीत उपाशी भरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावे हे मला पाहवले नाही. म्हणून मी ब्रिटिश सरकार विरुद्ध दंड पुकारतो. अहो माझ्या हिंदुस्थानवासी बांधवांनो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राणपणास लावत आहे. असा प्रयत्न करण्यात मी काही पुरुषार्थ केला नाही. दधीची ऋषींनी आपल्या अस्थी देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या, तसेच माझे प्राण घेऊन तरी ईश्वराने तुम्हाला सुखी करावे अशी माझी प्रार्थना आहे. मी मरून जाईन, पण हा दुष्ट प्रजाभक्षक चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही शांती लाभू देणार नाही. आणि त्याकरता मी सशस्त्र क्रांती जीवन आहे तोपर्यंत करत राहीन. अशा पद्धतीचं वासुदेवांनी हे केलं. वासुदेवरावांनी समाजाचं अभ्यास करायला सुरुवात केली आणि 1870 ते 1872च्या काळात भारतामध्ये दुष्काळाचं साम्राज्य पसरलं आणि त्यात शेतकरी अतिशय कमकुवत झाले. समाजात खाण्यासाठी क्रयमूल्य हातात नव्हतं. वासुदेवांनी वेगवेगळ्या नावाने ब्रिटिश सरकारला पत्र लिहून दुष्काळी कामं काढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरने दुष्काळी कामं सुरू केली. या दुष्काळात आपल्या समाज बांधवांचं शोषण होऊ नये म्हणून वासुदेवराव सतत भ्रमंती करत होते आणि या 2 वर्षात वासुदेवरावांनी अतिशय अद्वितीय असं सेवा कार्य केलं आणि आपल्या सगळ्या समाज बांधवांना जास्तीत जास्त न्याय मिळेल आणि त्यांची अन्नदशा बंद होऊन त्यांना पोटभर अन्न मिळेल याकरता वासुदेवरावांनी अतिशय चांगलं सेवा कार्य केलं. 72च्या या दुष्काळानंतर पुण्यात 73-74 मध्ये 2 शाळा काढण्याचा पराक्रम, ते एक शैक्षणिक सेवेचं कार्य. त्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे जे लढाऊ असे वीर आहेत, म्हणजे जमातीच्या बाबतीत विचार केला तर रामवंशी रामोशी, धनगर, त्याशिवाय मातंग मांग अशा वेगवेगळ्या जमातीतील जातीतील लढवय्ये त्यांनी एकत्र करायला सुरुवात केली. अशाच एका पुण्यातल्या कार्यक्रमात विजयादशमीचा कार्यक्रम होता आणि एका आखाड्याचा दौलत रामोशी नाईक हा दरवर्षी त्या विजयादशमीच्या आखाड्यात विजयादशमीचं सोनं लुटत असे आणि एक आव्हान दिलेलं असे तिथल्या गाव प्रमुखांनी की तिथे सोनं ठेवलंय, त्याच्यावर सोनं लावलंय, कुणी येऊन लढाई करावी आणि आपलं प्रभुत्व सिद्ध करून ते सोनं लुटावं. ब्रिटिशांनी किल्लेदार असलेल्या रामवंशींना हुंडी घेऊन जाणाऱ्या रामवंशी सशस्त्र लढाऊ जातीच्या या वीरांना गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं. अशामुळे त्यांची किल्लेदारी तर गेलीच, पण समाजात त्यांना दरोडे घालणं, चोऱ्या करण्याव्यतिरिक्त कोणताही मार्ग उरला नाही. दौलत नाईक रामवंशानं आव्हान दिलं त्या कार्यक्रमात की अरे इथं सगळे नामर्द आहेत, कुणी असा भारत मातेचा पूत नाही का, कुणी असा आईचं दूध प्यायलं नाही का की जो माझा सामना करून हे सोनं जिंकण्याचा प्रयत्न करेल, कुणात मर्दुमकी राहिली नाही का. वासुदेवरावांनी मनात काही विचार केला आणि ते आव्हान स्वीकारलं. लहुजी साळवे वस्तादांकडे वासुदेवराव शारीरिक आणि शस्त्रामध्ये अतिशय पारंगत होते. त्यांनी दौलत रामोशीशी लढाई सुरू केली, द्वंद्व सुरू केलं. प्रथम खडगाचं द्वंद्व झालं, मग
हस्तमल्ल विद्येचं द्वंद्व झालं. त्यांनी दोन्ही हातांनी लढाई केली. मल्लासारखी एकमेकांना उचलून फेकणे, एकमेकांना खाली दाबून धरणे, अशा प्रकारचं द्वंद्व सुरू होतं. अचानक दौलती खाली दाबला गेला आहे आणि आता वासुदेवांची सरशी होणार आहे. कदाचित दौलतीचा जीव जाऊ शकतो. तो जीव वाचवण्यासाठी दौलतीच्या बहिणीनं वासुदेवरावांच्या पाठीवर वार केला आणि वासुदेवरावांना निसटती जखम झाली. दौलतीला खूप राग आला. त्यांनी आपल्या बहिणीला शिव्या दिल्या. वासुदेवराव तिथून निघून गेले. लोकांनी त्यांना तिथून बाहेर नेलं. पण दौलती अस्वस्थ झाला. दौलतीनं वासुदेवरावांच्या घरी सदाशिव पेठेत जाऊन त्यांच्या पाया पडून माफी मागितली. पण वासुदेवराव समरसतेचे पुरस्कर्ते. वासुदेवरावांनी विचार काय केला होता दौलतीशी लढताना, तर वासुदेवरावांचं म्हणणं होतं की हा दौलती आणि त्याचा सशस्त्र सर्व परिवार, सर्व साथीदार हे देशाच्या कामात यावेत, राष्ट्रीय कार्यात यावेत, आणि ते दरोडेखोर नसून ते मूळचे किल्लेदार आणि देशाचे रक्षक आहेत, याचा परिचय त्यांच्या शौर्याने त्यांनी समाजाला करून द्यावा. याकरिता त्यांना जोडण्याकरता वासुदेवरावांनी दौलतीचं आव्हान स्वीकारलं होतं. दौलत नाईकांनी वासुदेवरावांची क्षमा मागायला आल्यावर खाली बसले. तर म्हणाले, वासुदेवराव म्हणले आत या. ते म्हणले आम्ही कसं? तर म्हणाले का? तुम्ही मानव मी मानव, माणूस आहोत ना, मग कशासाठी वेगळे बसायचे? बसा माझ्याबरोबर. आणि वासुदेवरावांनी आपल्याबरोबर दौलतीला स्थान दिलं, दौलतीच्या भावाला स्थान दिलं. दौलती तिथंच विरघळला. सगळे सोनं त्यांना देव केलं. वासुदेवरावांनी एक मानाचं म्हणून सोन्याचं एक पान घेतलं आणि बाकीचं त्यांना सांगितलं, दौलती आज हे सगळं सोनं घेऊन जा, ही तुझीच कमाई आहे. पण मला जे लागणार आहे ते मागण्यासाठी मी कधीतरी तुझ्या घरी येईन आणि मागीन. काही दिवसातच वासुदेवराव दौलतीकडे गेले आणि त्यांनी आपलं मनातलं दौलती समोर मांडलं. दौलतीला त्यांनी सांगितलं की अरे चोर दरोडेखोर म्हणून आपल्याला हिणवलं जातंय, त्यापेक्षा दरोडेखोरी करू, पण ती सरकारी खजिन्याची करू आणि राष्ट्रासाठी करू. मी राष्ट्रासाठी जीवन देतोय, तुम्ही द्या. तोपर्यंत वासुदेवरावांनी आपल्या पत्नीला शिरडोण येथे जाण्यास सांगितले. पण पत्नी शिरडोण येथे जाण्यास तयार नसल्याने शिरूरजवळ त्यांच्या एका स्नेहाकडे पत्नीस त्यांनी राहण्यासाठी रवाना केले. दौलती नाईक रामोशी बरोबर आणि बाकीच्या इतर सहकाऱ्यांबरोबर वासुदेवरावांनी सशस्त्र क्रांतीसाठी एका दलाची स्थापना केली आणि त्या दलामार्फत वासुदेवरावांनी आपलं काम सुरू केलं. वासुदेवरावांनी जे दल स्थापन केलं त्याचं नाव होतं आदर्श रामवंशी. आणि या आदर्श रामवंशी या दलामार्फत वासुदेवरावांनी सरकारी खजिना, गोरगरीब शेतकऱ्यांना नाडणारे सावकार यांच्याकडचा खजिना, जे रयतेची लूट करतायत अशांचा खजिना लुटायला सुरुवात केली आणि तो गोरगरिबात वाटणे आणि शस्त्र लुटणे. शिरूर, आजचं इंदापूर, वेल्हा या भागात वासुदेवरावांची दहशत बसली आणि कुणाही आई बहिणीला कुणी स्पर्श करणार नाही आणि तिचं चारित्र्यहनन करणार नाही. असं केल्यास वासुदेव आपल्याला शिक्षा करेल, ही दहशत मुंबई इलाक्यात पसरली. ब्रिटिशांविरुद्ध लढणं आहे, ब्रिटिशांना मारायचंच आहे हे निश्चित. आणि वासुदेवरावांची दहशत वाढली तर रिचर्ड टेम्पलनी बोगस वासुदेव बळवंत फडके असं एकाला नाव देऊन लुटालूट करायला सांगितले आणि लुटल्यानंतर वासुदेव बळवंत फडके होत असं सांगायला सुरुवात केली. अशा या बोगस तोतया वासुदेवानं एक दिवस पुण्याच्या रस्त्यावर एका इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्नीस अडवले.
आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला बाहेर काढून त्याला आपल्या सहकाऱ्यांच्या हातात दिलं आणि त्या पत्नीशी तो लगट करायला लागला. वासुदेवानं आणि भवानीनं ते लांबून पाहिलं. वासुदेवानं जाऊन पहिलं त्या हल्लेखोराला तिथल्या तिथे छाटलं. भवानीनं त्या हल्लेखोराची गर्दन मारली. वासुदेवानं हात छाटला, भवानीनं गर्दन मारली आणि त्या ब्रिटिश महिलेला सांगितलं की तिने विचारलं हु आर यू. त्यांनी सांगितलं आय एम वासुदेव बळवंत फडके. ती एकदम हादरली. भवानीने सांगितलं बघ आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाचे मावळे आहोत. आमच्या राजानं आमच्या धनानं शिकवलंय की आई बहिणीची आबरू जाऊ नये आणि जर कोणी आबरू लुटत असेल तर त्याला लुटल्याशिवाय, त्याला मारल्याशिवाय, त्याचा रांजाचा पाटील चौरंग केल्याशिवाय राहू नये. बाई तू तुझ्या गाडीत बस आणि जा. आमचं युद्ध, आमची लढाई तुझ्या ब्रिटिशांच्या बायकापोरांची नाही. आमची लढाई आहे ते इंग्रज अधिकारी आणि ब्रिटिशांची आहे. ती एवढ्यासाठी त्या ब्रिटिश इंग्रजांची आमची लढाई आहे की ते आमच्या देशावर अन्यायकारक राज्य करत आहेत. आम्ही आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. ती ब्रिटिश युवती अतिशय प्रभावित झाली. तिनं तिच्या नवऱ्याला देखील वासुदेवरावांची शिफारस केली. या काळात 1879 पासून वासुदेवांनी सरकारी खजिन्याची लूट, एका लुटीत तर पुणे लुटलं त्यावेळेला त्यांना 300 बंदुका आणि त्यावेळेचे लाख रुपये असा ऐवज ब्रिटिश सैन्याच्या त्या मालमत्तेत सापडला. मे 1879 मध्ये वासुदेव पुण्यावर चाल करून जाणार अशी आवई उठली. त्यापूर्वी वासुदेवराव अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गोंदवलेकर महाराजांना भेटून आले होते. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं त्यांच्या शिष्याला ह्याचं तलवार वरच्या झाडावर लपवून ठेव, बांधून ठेव. आणि वासुदेवांना सांगितलं वासुदेवा ही उचित वेळ नाही. तुझं कार्य चांगलं आहे पण सध्याची वेळ उचित नाही. थोडे दिवस थांब. पण वासुदेव अशा स्थितीत पोहोचले होते की ब्रिटिश त्यांच्या विरुद्ध कारवाई करतील आणि ते थांबले तर त्यांचे सहकारी आणि त्यांचं राष्ट्रकार्य दोन्हीवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे लढल्याशिवाय गत्यंतर नाही. वासुदेवरावांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. आध्यात्मिक क्षेत्रातली त्यांची कामं म्हणजे त्यांनी 7000 श्लोकाचं दत्त महात्म्य लिहिलंय. वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्म्य आणि दत्त स्तोत्र अशी 2 रचना केल्या आहेत. त्या अजरामर आहेत. 1879 पासून एक लूट करत वासुदेवराव एके दिवशी शिरूरच्या सावकाराकडे दरोडा घालण्यास गेले. सगळ्या धनाढ्यांना, मुंबई इलाक्यातील सर्व धनाढ्यांना वासुदेवरावांनी पत्र पाठवून आवाहन केलं होतं की तुम्ही या राष्ट्रकार्यात सामील व्हा. तुम्ही जे सावकार देशाची जनतेची नाडणूक करतायत त्यांचा विरोध करा, त्यांना प्रतिबंध करा. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्या सावकारांना सजा देऊ. आणि वासुदेवानं त्याप्रमाणे अनेक धनिकांकडून प्रामाणिक धन आपल्या राष्ट्रकार्यासाठी मिळवलं. पुण्याजवळ त्या सावकाराच्या घरी वासुदेवरावांनी दरोडा टाकला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सगळं साहित्य बाहेर काढलं आणि शेतकरी जमा झाले. शेतकरी म्हणाले आम्ही कर्ज फेडलंय तरी देखील कर्ज संपत नाही आणि हा आमचे कागद देत नाही. वासुदेवरावांनी सगळे कागद जमा केले, समोर टाकले आणि त्याला विचारलं हे कागद परत देतोस की मी हे जाळून टाकू. कारण हे कागद परत दिले नाहीस तर तू यांना मी गेल्यानंतर लुटणार आहेस, लुबाडणार आहेस.
गहाणवटीचे कागद सगळे जाळून टाकतो. त्यांनी कागद जाळायला सुरुवात केली. सावकार पुढे धावून आला. सावकार त्यांना शिव्या द्यायला लागला, अद्वा बोलू लागला. पण वासुदेवराव थांबले नाहीत. वासुदेवरावानं त्याला बंदुकीच्या धाकानं बाजूला ढकललं आणि त्याच्या गळ्याला ज्यावेळेला बंदूक लावली त्यावेळेला त्याची पत्नी धावत आली. त्या सावकाराची पत्नी धावत येऊन तिने विनंती केली की माझं सगळं घ्या, सोनं नाणं घ्या, पण माझ्या पतीला घेऊन जाऊ नका, आम्हाला मारू नका, आम्ही तुमची तक्रार करणार नाही. वासुदेवराव म्हणले, बाई, या शेतकऱ्यांच्या संपत्ती जमिनी लुबाडल्या गेल्या होत्या, त्या त्यांना परत करा. माझं तुझ्याशी वैर नाही, तुझ्या नवऱ्याशी वैर नाही, माझं या अन्याय वागणुकीची वैर आहे, म्हणून मी विरोध करतोय. तू माझी धर्मबहीण आहेस, मी काही तुझ्या विरुद्ध नाही. मी राष्ट्रकार्य करतोय आणि हे सगळे पैसे, ही सगळी धनदौलत राष्ट्रकार्यासाठीच वापरली जाईल. सावकाराची पत्नी प्रभावित झाली. तिने पाय धरले, म्हणले, देवा, तुम्ही माझे भाऊ आहात ना, तर मग माझा मुलगा आणि माझा नवरा आणि सगळी संपत्ती मी राष्ट्रकार्यात अर्पण करते, कृपा करून त्याचा स्वीकार करावा. आणि त्यानंतर तो सावकार, त्याचा मुलगा सगळे वासुदेवरावांबरोबर कार्यरत झाले. अनेक लढाऊ साथी मिळाले आणि मग 1900च्या मे मध्ये पुण्यावर चाल करून जाऊन इंग्रजांवर विजय मिळवेन, त्याकरता मी युद्धाची घोषणा करत आहे, असं वासुदेवराव घोषणा प्रकट करते झाले. 1900च्या मे मध्ये पुण्यामध्ये विश्रामबाग वाडा आणि सरकार वाडा दोन्ही शासकीय इमारतीत आगी लागल्या. वासुदेवरावांचा त्याच्याशी संबंध नव्हता, पण वासुदेवरावांच्या नावाची आणि कार्याची दहशत एवढी होती की पुण्यापासून मुंबई इलाख्यातले कल्याण, पनवेल, पेण या सगळ्या भागातले इंग्रज नागरिक मुंबईकडे धावायला लागले. म्हणजे एकतर असा किस्सा आहे की कल्याणमध्ये नेक्स्ट ट्रेन विल बी फॉर मुंबई बॉम्बे अँड दिस ट्रेन विल बी गुड्स ट्रेन. आणि गुड्स ट्रेन म्हणजे मालगाडी असूनही ब्रिटिश अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या बायका त्या मालगाडीत शिरल्या आणि मालगाडीने मुंबईकडे रवाना झाल्या. आणि त्यावेळेला त्याचं कारण असं होतं की वासुदेवरावांनी इंग्रज सरकारविरुद्ध युद्धाची घोषणा केली. मुंबईच्या गव्हर्नरनं वासुदेवरावांना पकडून देण्यासाठी मोठं बक्षीस घोषित केलं. मुंबईच्या गव्हर्नरनं घोषित केलं की जो कोणी वासुदेव बळवंत फडक्याला जिवंत किंवा मृत आणून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. 1879चे 5,000 रुपये म्हणजे आज कोटींच्या घरात त्याची किंमत होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून वासुदेवरावांनी 2 घोषणा केल्या. एक, मुंबईच्या गव्हर्नरला जो पकडून येईल त्याला मी मोठ्यात मोठे बक्षीस देईन, त्या 5,000 पेक्षा जास्ती देईन. आणि जो कोणी युरोपियन नागरिकाला, अधिकाऱ्याला मारून टाकेल, देशाच्या नागरिकांवर अन्याय करणाऱ्याला मारून टाकेल, त्याला मी अधिकचे बक्षीस देईन. आणि ब्रिटिश सरकार त्याला घाबरलं. आणि मग रिचर्ड टेम्पल आणि मुंबईचा गव्हर्नर यांच्यामध्ये चर्चा झाल्यावर मेजर डॅनियलची नेमणूक वासुदेवरावांना पकडण्यासाठी करण्यात आली. भारताच्या इतिहासाला फितुरीचा धोका आहे. वासुदेवरावांना पकडलं जाणार याकरिता ब्रिटिश सरकारचं आव्हान आणि मेजर डॅनियलची नेमणूक, कर्नल क्रिस्पन आणि मेजर डॅनियल वासुदेवरावांच्या मागे निघाले. वासुदेवरावांच्या मागे निघाल्यावर वासुदेवरावांनी एक वेगळा प्रयत्न करायचा आणि शक्ती वाढवायची. म्हणून
निजामाच्या मराठवाड्यात, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश केला. निजामाच्या राज्यात रोहिला पठाण हे पगारी सैनिक म्हणून काम करत असत. त्यांचं इमान फक्त जो पगार देईल, जो वेतन देईल त्याच्याबरोबरच असेल. वासुदेवरावांनी सांगितलं कि आप हमें जुनून दे, यानी हमें निष्ठा दे, ऐसी अपेक्षा नहीं है, लेकिन हम आपको पगार देंगे, उसके एवज में आप हमें आपकी फौज देंगे और फौज हमारे साथ हमारे देश के स्वातंत्र्य के लिए लड़ेगी. अगर मंजूर है तो हमारे साथ चलिए. रोहिल्यांना सांगितलं पगार मिळेल तोपर्यंत आम्ही काम करणार. ज्या दिवशी पगार बंद, जो कोणी पगार देईल त्याच्या वतीने आम्ही तुमच्या विरुद्धही लढू. त्याला रक्कम देऊन आपल्याबरोबर घेऊन जाणं आणि ज्यावेळेला सैन्य लागेल त्यावेळेला फौजेला बोलवणं असं ठरलं. वासुदेवराव वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते, पण अशी स्थिती आली की उघड कार्य करता येणार नाही. कारण आता वासुदेवांचा चेहरा ओळखीचा झाला होता आणि फितुरांची संख्या देखील अपुरी नव्हती. वासुदेवराव निजामाच्या हद्दीत होते. कर्नल क्रिम्सन निजामाला जाऊन भेटला. कर्नलने निजामाला सांगितले कि आपकी सल्तनत हमारे हाथ में है, आपका संस्थान हैदराबाद संस्थान हमारे हाथों में है, हमारे कर्मों पर आप चल रहे हो, वासुदेव को हमारे हवाले करो. निजामाला माहिती झालं होतं की रोहिला पठाण फौजेसह वासुदेवाबरोबर आहे. त्यांना रोहिल्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण पुरेसा त्याला साथ मिळाली नाही. रोहिले वासुदेवांबरोबर पुरेशा संख्येने गेले नाहीत, पण वासुदेवांना पकडण्यात रोहिल्यांनी मदत केली नाही. पण एवढं मात्र झालं की इंग्रजांच्या दबावाने इंग्रज आणि निजामाचे सैनिक हैदराबाद संस्थानात वासुदेवांच्या विरुद्ध कारवाई करायला लागले. त्यांचा माग काढायला लागल्यावर वासुदेवरावांना महाराष्ट्रात परत यावं लागलं. वासुदेवराव पंढरपूर मुक्कामी पोचले. पंढरपूर मुक्कामी वासुदेवरावांना एक दृष्टांत झाला. तो असा की तू काशीकर बाबा म्हणून आपले वेश पालटून या ठिकाणी राहा आणि या ठिकाणी तू काशीकर बाबा म्हणून, काशीकर बुवा म्हणून राहता राहता तुझं कार्य चालू ठेव आणि मंदिरात साधूचा वेश घेऊन राहा. वासुदेवांनी त्यांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे काशीकर बुवा हे नाव स्वीकारलं. त्यांना दापोलीवरून आलेला महादेव आपटे, पंढरपूरमध्ये नोकरीस आलेला, त्यांची साथ मिळाली. एक दिवस 2 महिला त्यांच्या दर्शनासाठी आल्या आणि त्यापैकी एका महिलेनं, पुण्याच्या महिलेनं काशीकर बुवा नसून वासुदेव बळवंत फडके आहेत ही ओळख लक्षात घेतली आणि तिनं बाहेर जाताना सखीला सांगितलं की अगं हा तर वासुदेव आहे, हा कोणी काशीकर बुवा नाही. पुण्यामध्ये जे वासुदेवरावांचे सहकारी होते त्या सहकाऱ्यांच्या घरी या बायकांनी ही बातमी पोचवली आणि तीच बातमी ब्रिटिशांच्या गुप्तहेराने ऐकली आणि त्यांच्या वासुदेवरावांच्या त्या सहकार्याला मित्राच्या घरात जाऊन सगळी संपत्ती लुटून जप्त करून नेली. त्यांच्या परिवाराला फार हाल केले आणि ब्रिटिशांना कळलं की काशीकर बुवा म्हणजेच वासुदेव बळवंत फडके आहेत. मिलिटरी अकाउंट्समध्ये त्यांच्याबरोबर सुलेमान आणि एक भारतीय हिंदू असे 2 जण सहकारी कार्यरत होते. त्यांना मेजर डॅनियलनं बोलवलं आणि विचारलं, तुम्ही वासुदेव बळवंत फडकेला
ओळखता का? ते म्हणले झोपेतही ओळखून काढू. मग जा पंढरपूरला. ते पंढरपूरला आले. पंढरपूरला त्यांनी वासुदेवांना ओळखलं आणि तार केली. कुठून तरी मेजर डॅनियलला वासुदेवांच्या माहितीची, ठाव ठिकाणाची माहिती देण्याची तार गेली. ही माहिती वासुदेवरावांपर्यंत आली नाही. वासुदेवरावांनी पंढरपूरचा नजीकचा मुक्काम हलवला आणि ते विजापूरजवळ देवर नावडगी गावात गेले. नावडगी गावाच्या बाहेर एक बौद्ध विहार होता. थकून भागून झोपले होते. पंढरपुरात वासुदेवांच्या सहकाऱ्यांचे अनन्वित हाल झाले आणि त्या हालामुळे त्यांच्यापैकी कुणीतरी चुकून बोलून गेला की वासुदेवराव हे विजापूरकडे गेलेले आहेत. वासुदेवरावांनी आपल्या एका सहकार्याला त्यापूर्वी पुण्याकडे रवाना केले की पुण्यातून संपत्ती घेऊन ये. त्यांना माहिती होते की दौलती रामोशाची बहीण, या घटनेच्या पूर्वी दौलती रामोशी आणि त्याचा भाऊ पुण्याजवळ मारले गेले आणि भवानी तिथून सगळं धन घेऊन पंढरपुरात पोहोचलेली. पण वासुदेवरावांनी निरोप दिला की तू आत्ता तिथे गुप्तरित्या निवास कर, आत्ता ती रक्कम आणि ती संपत्ती इथे आणू नकोस. आणि एक अशी स्थिती आली की सगळ्या बाजूंनी सैन्याने घेरलं. रोहिल्यांकडे पंढरपूरचे मित्र आपटे मदत मागायला गेले. ती मदतही वेळेत पोहोचली नाही आणि त्या दिवशी ब्रिटिश सैन्याने 23 जुलै 1879 रोजी विजापूरच्या देवर नावडगी गावाच्या बाहेर बौद्ध विहारात झोपलेल्या वासुदेव बळवंत फडक्यांना ताब्यात घेतले, अटक केली, पुण्यामध्ये आणलं. पुण्यावर त्यांच्यावर खटला सुरू झाला. महादेव चिमाजी आपटे हे मुंबईच्या उच्च न्यायालयात वकील, त्यापूर्वी सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी हे पुण्यामध्ये वकील. पुण्यामध्ये इतर कोणीही वकील वासुदेव बळवंत फडकांचं वकीलपत्र घ्यायला तयार नव्हते. त्या काळात सार्वजनिक काकांनी आपली देशभक्ती दाखवली आणि वासुदेवांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. मुंबईच्या न्यायालयात महादेव चिमाजी आपटे त्यांचे वकील होते. त्यांनी आपली बाजू मांडली आणि फाशीऐवजी आजीवन कारावासाच्या शिक्षेत रूपांतर होऊन वासुदेव बळवंत फडके यांना एडन येथील तुरुंगात नेलं गेलं. एडनची स्थिती अशी होती की त्या ठिकाणी गेल्यावर वातावरण खराब, अन्नान्नदशा आणि एकांतवासाची शिक्षा. एकांतवासाच्या शिक्षेत देखील वासुदेव बळवंत फडक्यांच्या पराक्रमाबद्दल ब्रिटिश अधिकारी लिहितात की एक दिवस वासुदेव बळवंत फडके आपल्या त्या कोठडीचे गदाची बिजागरी उपटून काढून कोठडीचं दार फेकून तिथून फरार झाले आणि काही कोस अंतर गेल्यावर ब्रिटिशांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या एडनच्या सगळ्या जंगलामध्ये जाऊन सर्च ऑपरेशन म्हणजे शोध मोहीम चालवली आणि त्यात वासुदेव बळवंत फडके पुन्हा एकदा पकडले गेले. वासुदेवांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत अर्जविनंत्या, लेखी निवेदनं सर्व प्रयत्न करून झाले. कैद्याला मिळणाऱ्या न्याय्य वस्तू तरी मिळाव्यात, भोजन तसं मिळावं याकरता प्रयत्न करूनही ते यशस्वी न झाल्याने वासुदेवरावांनी उपोषण सुरू केलं. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणारा पहिला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी 17 फेब्रुवारी 1883 रोजी
हौतात्म्य प्राप्त केले. यह कल कल चल चल जल कल कल बहती चल चल बहती क्या कहती गंगा धारा, हे गीत आहे. 1857 युद्ध, त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज लाचित बडफुकन 1732 ते 1739 संथालांचं युद्ध, ज्याच्यावर आनंदमठ कादंबरी झाली. असे अनेक प्रवाह देशाच्या अनेक भागातून आले. सावरकरांच्या सेवा कार्य, शिक्षण कार्याने लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर हे दोन मित्र प्रभावित होऊन शिक्षण क्षेत्रात उतरले, राष्ट्रकार्यात उतरले. 1883च्या 17 फेब्रुवारीला हौतात्म्य पत्करणाऱ्या वासुदेवांच्या हौतात्म्यानं पुण्यातले चापेकर बंधू, बंगालमधले सुभाषचंद्र बोस यांनाही सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. चापेकर, सावरकर, बोस अशी ही गंगा सतत वाहत राहिली आणि 1947ला आपण खंडित स्वरूपात का होईना स्वतंत्र झालो. पण आज जर आपण वासुदेव बळवंत फडक्यांचा पराक्रम आणि त्यांची स्मृती विसरलो तर ते दोषपूर्ण ठरेल. 17 फेब्रुवारी स्वातंत्र्य आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा बलिदान दिवस. यांच्या बलिदान दिवशी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय.